वेळेस आपल्याला जमिनी सोडाव्या लागतील। तुम्हाला सर्वांना माहिती आहे या आपल्या भारतामध्ये काही लोकांकडे हजार एकर शेती आहे, 2000 एकर शेती आहे, 5000 एकरी शेती असेलच। छत्रपती उदयनराजेंकडे सध्या जवळजवळ हजारो एकर शेती आहे। माझं कोणाच्या प्रॉपर्टीवर म्हणणं नाही, परंतु आपल्या भारतामध्ये राजे लोकांना प्रॉपर्ट्या सोडाव्या लागलेल्या आहेत। 1950 सालची गोष्ट आठवत असेल तुम्हाला तर, त्यावेळी तेही सोडायला तयार नव्हते। सरकारने नियम केला तुम्हाला सोडाव्याच लागतील। स्वतंत्र भारतात राहायचं आहे तर सरकारच्या ताब्यात तुम्हाला संपत्ती द्यावी लागली त्यांना। रियासती संपल्या त्यांच्या। ज्यावेळेस समस्या सर्वांच्या मुळावर उठते ना, त्यावेळेस आपण जागृत नसलो तरी आपल्याला पर्यायाने ते करावं लागतं। तर आपण सध्या जागतिक वातावरणामध्ये जागतिक समस्याला भिडतो आहोत आणि आपल्याला याची पुसटशी थोडीशी कल्पना नाही का? माझा एक प्रश्न आहे, तुम्ही घरी जे पाणी पिता ती किती जण विहिरीतलं पाणी पितात हो? नाही पित। आता ते पाणी कुठून येतंय? ते पाणी नद्यांमधलं आहे, ते पाणी धरणांमध्ये आहे। धरणाचा विचार जर केला, सायकल समजून घ्या फक्त, धरणाचा विचार केला, धरणात पाणी कुठून आलं? नद्यांनी आणलं। नदीत पाणी कुठून आलं? वरून आलं। मग ती नदी पाणी धरणात आणते आहे, मग नदी जसं पाणी धरणात आणेल तसं तुम्हाला येईल। मग नदी तर तुम्ही पाहिली जाऊन बघा कधीतरी। या इकडे मांडव्याला जाताना मधात नदी लागते, बघा ती काय झालेलं आहे त्याचं। कुठलीही नदी बघा तुम्ही, तुम्हाला नदीचं पाणी असं वाटते का की हे आत्ताच बिस्लरीच्या बॉटलमध्ये भरून लगेच घरी तिथेच पिता येईल? वाटते? करता हिम्मत आहे? हिम्मत नाही करता येत आपल्याला। मग आपण आपल्याच ज्यांना माता म्हणतो, भारताला माता म्हणू किंवा नदीला माता म्हणू, काय केलं आहे आपल्या आईचं? आपल्या आईचा आपण बलात्कार केला आहे आणि याला खरं बलात्कार म्हणतात। तुम्ही कोणत्याही नदीला आता नदी म्हणून ठेवलंच नाही, नदीला आता नालाच म्हणावा लागतो। आता गंगा ही नदी राहिलीच नाही, गंगा मोठा नाला आहे भारतातला आणि त्याच्यावर करोडो रुपये खर्च होतात दरवर्षी। तुम्ही आजूबाजूच्या नद्या बघा। आणि शेवटाला येतो, तुमचा वेळ न घेता जीवनामध्ये एक विचार नक्की करा, जेव्हा तुम्हाला आजूबाजूचं वातावरण खराब दिसते याचा अर्थ तुमच्या डोक्यातलं वातावरण खराब आहे। आणि डोक्यात वातावरण आलं कुठून? आजूबाजूचे विचार खराब दिसत आहेत याचा अर्थ डोक्यातले विचार खराब आहेत। मग डोक्यातले विचार खराब झाले कुठून? तर जिथून कॅनल तुमच्या डोक्यात सोडले जात आहेत ते सगळे दूषित आहेत। तुम्हाला तुमचे कॅनॉल ज्या पद्धतीने डोक्यात विचार येत आहेत, जिथून येत आहेत ते सगळे पुनर्जीवित करावे लागतील, सुधरवावे लागतील। आपल्याला सोशल मीडिया